लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचा दणदणीत विजय झालाय। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी एस न्यूजशी संवाद साधला। कोल्हापुरातून शाहू महाराजांना विजयी करायचं हे जनतेनेच ठरवलं होतं असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी भाजपला फोडाफोडीचं राजकारण भोवल्याचं सांगितलं। लोकशाही किती पिळून टाकायची किंवा लोकशाही किती मोडायचं ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार, विद्यमान सरकार असं म्हणायला हरकत नाही। मी म्हटलं तसं हे पक्षफोडीचं राजकारण आवडलं नाही। शेतकऱ्यांचा प्रश्न कांद्याचा असू दे किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे त्याच्यात सरकार अपयशी झालं। बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे। महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यावर आमदार सतेज पाटील यांनी जनतेत आपण फेल झालोय हे फडणवीसांना लक्षात आलंय असा टोला लगावलाय। पहिल्यापासून पक्षश्रेष्ठीने त्यांचा ऐकले का नाही शंका आहे, कारण की शिंदे गटाला किती सीट द्याव्यात याबद्दल त्यांची काही मतं होती, फुटलेल्या राष्ट्रवादीला किती मतं द्यावेत याबद्दल त्यांची काय मतं होती, ती वरिष्ठांनी ऐकलेली नाही। ते सीट वाटपावरून लक्षात येते आणि एकूणच पहिल्या 2 टप्प्यात तर ते कुठं दिसत नव्हते हे वास्तव आहे। आणि म्हणून या सगळ्याची जबाबदारी एक नेतृत्व म्हणून कुणीतरी घ्यावी या दृष्टीनं त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी घेतलेली दिसते। परंतु जनतेमध्ये आपण फेल झालेलो आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी इलेक्शन मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले। त्यांनी मात्र या निवडणुकीतील यशाचं श्रेय कोल्हापूरच्या जनतेला दिलंय। बंटी पाटील भेटले तर काम होणार हा विश्वास आम्ही निर्माण केलेला। ठीक आहे, सूर्यचंद्र आम्ही देत नाही, परंतु तरी देखील लोकांना वाटते की बाबा आपण एक विश्वासानं या व्यक्तिमत्वाबरोबर जावं, कारण की कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही एक भूमिका जी घेतो त्या भूमिकेला मी नेहमी भूमिका ती पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग मी सोडत नाही। आणि म्हणून मला वाटतं लोकांनाही आवडतं की शेवटी एक विश्वासार्हता महत्त्वाची असते समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये। ती विश्वासार्हता सुदैवानं मी टिकवलेली आहे आणि लोकांनी त्या विश्वासार्हतेला पाठबळ, माझं व्यक्तिगत मी अजिबात मानणार नाही, लोकांचं पाठबळ आहे। लोकांनी नेहमीच आम्हाला साथ दिलेला आहे। शेवटी मतं लोक टाकतात आणि या लोकांच्यामुळेच आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे बळ मिळतं। राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन व्हावं अशी जनतेची इच्छा असल्याचं सांगितलं। लोकांचा मोठा कौल आमच्या बाजूनं होता, त्यामुळे इंडिया आघाडी निश्चितच सत्ता स्थापनेचा दावा करेल असंही त्यांनी एस न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं।